नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आमचा प्लॅन झाला आहे देवदर्शनाचा. तर आम्ही सर्व फॅमिली सोबत आम्ही आज देवदर्शनाला चाललोय. तर तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही आम्हाला आमच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. चला भेटू. आम्ही निघालो आता देवदर्शन करायला. चला तुम्हाला पण आज देवदर्शन दाखवतो. आणि खूप दिवसांनी आम्ही चाललो फॅमिलीसोबत आणि आज आम्ही मेट्रोने जातो लवकर पोहोचण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला मेट्रोचा प्रवास पण आज दाखवू. असं तुम्ही गेल्या वीकमध्ये पण बघितलं असेल. ही आहे आमची अंडरग्राऊंड मेट्रो, सांताक्रूझ मेट्रो एक्वा लाईन. तर तुम्ही पाहू शकता आज आम्ही मेट्रोचा प्रवास करतो. प्रज्ञा आणि आईने दोघांनी मेट्रोचा प्रवास पहिल्यांदाच करतात. मंडळी आता आम्ही आलो मेट्रोने. तुम्ही पाहू शकता बघा मॅडम. मेट्रोने जाण्याचा आनंद पण खूप मस्त आहे. एकदम AC मध्ये बसून एकदम आरामात लवकर आपलं स्टेशन येतं म्हणून आपण मेट्रोनेच जातो नेहमी. प्रज्ञा, कसं वाटतं तुला? पहिल्यांदा आलीस मेट्रोने? मस्त वाटतंय. मोठ्याने बोल, आवाज नाही येत तुझा इकडे. बघा आता आम्ही मेट्रो मध्ये आतमध्ये आलोय. आता आम्ही चाललो मेट्रो ट्रेन पकडायला. पाहू शकतो आता आम्ही खाली उतरलो. ट्रेन चलित जिने. आता आम्ही मेट्रो मध्ये बसायला भेटला. मस्त आलोय. तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटतं. आम्ही पूर्ण फॅमिली खूप दिवसानंतर येतोय बाहेर. नाहीतर दरवेळी आम्ही दोघंच असतो सगळीकडे जायला. पप्पा आले, आई आले, छोटी बहीण आली. आता पाऊस बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये कोण कोण आलायचे. या साईडला बसलो. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो. तर आले. काय बोलू, तुला काय वाटतं? हसत बसले नसती. काय विषय काय? मस्त एकदा खुश आहे. खुश आहे आम्ही जातोय बाहेर. चला आता आम्ही चाललो आता बाबूनाथ मंदिरला. आता आम्ही बघू टॅक्सी भेटली तर त्या टॅक्सीने जाणार. तर आमची ग्रँड रोड आपण ग्रँड रोड मेट्रो स्टेशन म्हणून आता बाहेर निघतोय. तुम्ही पाहू शकता. पकडा. आई, आज मेट्रोने आले तर तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. छान वाटलं म्हणते आई. तर आज आम्ही चाललोय बाबूनाथ मंदिरला. तर आज आम्ही फॅमिली बघू शकता की फॅमिली आहे सोबत. तर आज आई पहिल्यांदा मेट्रोने आली आहे. तर आता आम्ही टॅक्सी बघतोय. तर टॅक्सी भेटेल आता बघतो इथून कसं बाबूनाथ मंदिरला जायला. नंतर जॉबमध्ये जातो. मेट्रो टॅक्सी सॉरी आम्ही आता टॅक्सी केली आहे. पाहू शकता. तुला मांडीवर घे. आम्ही टॅक्सी पकडली आहे. तर आम्ही चाललो बाबूनाथ मंदिर. तुम्ही पाहू शकता. बघा एकदा मांडीवर घेतलाय. पप्पा पुढे बसले. आमच्या मॅडम हे आमचे ड्रायव्हर काका. पाहू शकता. मॅडम कसं वाटतंय?
छान वाटतंय. सारखे प्रश्न विचारत बोलत कसं वाटतंय कसं वाटतंय. मग सारखं सांगायचं छान वाटतंय छान वाटतंय. आता तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे काय तुम्ही बघितलंच असेल जाऊन, तरी पण पुन्हा एकदा बघा. आमच्या सोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या. आम्ही आता बाबुलनाथ मंदिर जवळ पोहोचलो. चला तुम्हाला आज महादेव देवाचे दर्शन दाखवतो. पाहू शकता आम्ही आता इंटर आतमध्ये आलोय. मस्त आहे ना? तर आता आम्ही पायऱ्या बिऱ्या चढतो आणि चाललोय वर. खाली मागेच आहे बघा. दिवे लावायला पण छान केलं. पाणी वगैरे विराट भेटतात तिथे. 2 पायऱ्यात चढून जमल्या मॅडम. दमली नाहीये, बॅग पण आहे माझ्या पाठीवरती एवढी जवळ. आता फायनली आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो बरोबर. मला दाखवतो. मुंबईच्या गजबजटात वसलेले हे एक प्राचीन शिवधाम, जिथे दर्शन घेताच मनाला शांतता लाभते. हे आहे बाबुलनाथ मंदिर. गिरगाव चौपाटीजवळ मलबार हिलच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात प्राचीन शिवमंदिरापैकी एक मानलं जातं. 200हून अधिक वर्षाचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात भगवान शिवांचे स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांसोबत लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवांच्या जयघोषाने दुमदुमून जातो. जर तुम्ही मुंबईत असाल तर बाबुलनाथ मंदिराला नक्की भेट द्या आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद घ्या. हर हर महादेव. आम्हाला इथे उभे राहून खूप प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ तिथे उभे राहून फॅमिली एक फोटोही काढला. आणि हो, श्रावण येणार आहे तर सर्वांना सांगू इच्छितो, मंदिरामध्ये महाशिवरात्री, श्रावण सोमवार आणि इतर शिव उत्सवाच्या वेळी ते भक्तांची प्रचंड गर्दी होती. दिवसभर सुरू असलेला रुद्राभिषेक, घंटानाद आणि ओम नमः शिवायचा गजर संपूर्ण वातावरणात भक्तिमय बनतो. मुंबई आलात तर बाबुलनाथ मंदिराला नक्की भेट द्या. श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर हे ठिकाण एकदा तरी पाहायला हवं. हर हर महादेव. बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांसोबतच भाविकांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. लिफ्टमधून वर जाताना मंदिराचा इतिहास, जुनी छायाचित्रे आणि भगवान शिवांशी संबंधित सुंदर चित्रे पाहायला मिळतात. ही छोटी फोटो गॅलरी मंदिराच्या इतिहासाची आणि परंपरेची माहिती देते. त्यामुळे दर्शनासोबतच एक वेगळा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभवही भाविकांना मिळतो. तर तुम्ही हे पाहू शकता.
या गॅलरीतून बाहेर नजर टाकली की मुंबईचं वेगळंच रूप दिसतं. एका बाजूला उंच उंच इमारती तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचं मनमोहक दृश्य. आधुनिक मुंबई आणि अध्यात्माचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. काही क्षण हे दृश्य डोळ्यात साठवल्यावर मन अगदी प्रसन्न होतं आणि महादेवाच्या दर्शनाची ओढ वाढते. मंडळी खूप छान वाटते आम्हाला इथे आल्यावरती. इथे वरती आल्यावरती पूर्ण खाली असं वाटतं की मुंबईत बघतोय आम्ही. मस्त वारा सुटलाय, थंडगार, खूप छान वाटतंय. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही चाललोय आई पप्पा माझी पुढे. हो. आता आम्ही चाललो. आता आम्ही चाललो दुसरं दर्शन घ्यायला, ते तुम्हाला दाखवतो तिकडे पोहोचल्यावर. चला भेटू. बाजूला तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही फक्त, सगळं बघायचंच आहे. हो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. आता आम्ही चाललो नेक्स्ट स्टॉप, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला, दाखवेन. आता कसं वाटलं तुला मंदिरात येऊन? छान वाटलं. नक्की हो, फर्स्ट टाइम आले. फर्स्ट टाइम आली बोल. मेट्रोने पण फर्स्ट टाइम, मंदिरात पण फर्स्ट टाइम. खाली बघून उतर, खाली मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. तर आता मी पुढे चल. चला. मग परत कधी येणार बोलते. आता आम्ही चालतो दुसऱ्या स्टॉपवर, दाखवतो तुम्हाला.